तर नमस्कार मित्रांनो, श्री मोबाईल लातूर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपल्याकडे एक आलेलं आहे 13. ते आहे हेवी ड्रॉपडाऊन. तर त्याचे जे मदरबोर्डचे पॅड्स आहेत भरपूर ओपन झालेले आहेत. तर बघू शकता आपण याचा जो प्रोसेसर आहे, CPU आहे, तो आपण काढतोय. तर माझं जे टेम्परेचर आहे 380 आणि एअर आहे 60. तर ही जी SMD आहे 861 आहे क्विकची. आपण जी यूज करत असाल त्या हिशोबाने स्क्रॅप बोर्डवर प्रॅक्टिस करा. तर बघू शकता 1 ते 1.5 मिनिटामध्ये आपला CPU निघाला पाहिजे. आणि CPU काढण्यासाठी कुठलीच गडबड करायची नाही, कारण इतका सेन्सिटिव्ह CPU असतो आयफोनमध्ये. हा व्हिडिओ जी बी अँड्रॉइड टेक्निशियन आहेत किंवा आयफोनमध्ये छोटंसं काम करतात किंवा नॉर्मल मदरबोर्ड सेपरेट करतात, परंतु CPUपर्यंत जात नाहीत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर बघू शकता हा जो मदरबोर्ड आहे त्याची कंडिशन, की त्याचे बरेच पॅड्स जे आहेत ते डॅमेज झालेले आहेत आणि पॅड्स पण रिपेअर होतात, पण खूप त्याला टाईम पण जातो आणि त्याला जास्त लाईफ भेटत नाही. तर बघू शकता ही जी क्लिनिंगची प्रोसेस आहे, तर CPU काढल्यानंतर आपल्याला थोडीशी PPT टाकायची 148 किंवा 183 आणि त्याचा जो शोल्डरवर बॉल तयार झालेला आहे त्या बॉलनेच आपल्याला याचे जे CPUचे बॉल्स आहेत ते क्लीन करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला डिसोल्डर वायर किंवा तुम्हाला जास्त सोल्डरचा वापर करता येत नाही, तर CPUच्या स्किनला सोल्डर लावल्यानंतर CPU हा डॅमेज होऊ शकतो. तर एकदम केअरली हँडल करायचं आपल्याला CPUला. तर बघू शकता यावर जे ब्लॅक पेस्ट आहे, तर आपल्याला जे टूथपिक आहे, टूथपिकच्या सहाय्याने आपल्याला त्याला क्लीन करायचं आहे. किंवा बरेच जण याला डिसोल्डर वायरचा तुकडा घेऊन देखील त्याला हिट मारून क्लीन करतात. तुम्हाला जे आवडेल किंवा जे सेफली वाटेल तुम्हाला स्क्रॅप बोर्डवर तुम्हाला प्रॅक्टिस करून त्यावर तुम्हाला चेक करायचं आहे अगोदर. तर चला तर आपण CPUला जे आहे रिबॉल करूया. तर PPD आहे आपली 183. तुम्ही कुठल्याही कंपनीची वापरा, काही अडचण नाही, तुम्हाला जे बेस्ट वाटेल ते. तर CPUला बसवण्यासाठी किंवा CPUला रिबॉल करण्यासाठी आपल्याला हमेशा 183 किंवा त्यापेक्षा जास्तची पण तुम्ही PPD यूज करू शकता, पण 183 कम्फर्टेबल आहे. तर अँड्रॉइड आयफोन दोन्ही रिबॉलिंगची प्रोसेस तर सेमच आहे. फक्त यामध्ये CPUसाठी आपण 183 PPD यूज करायचे आणि जे मी लेअरसाठी यूज करतो ते आहे 148. कुठल्याही कंपनीची तुम्ही यूज करू शकता, जे तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल ते. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी जर तुम्ही माझ्या व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण आपल्याकडं जितके पण आयफोनचे लेटेस्ट सोल्युशन येणार आहेत या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटतील. तर बघूया आपला CPU कम्प्लिटली रिबॉल झालेला आहे. तर 1 टेकमध्येच रिबॉल करायचा प्रयत्न करा, कारण 2 वेळेस 3 वेळेस जर प्रयत्न केला तर CPUचे जे पॅड्स आहेत ते खराब व्हायचे चान्सेस असतात आणि बार बार हिट मारल्यामुळे त्याची जी स्किन आहे ती स्किन पण डॅमेज होऊ शकते. तर बघू शकता आपला एकही वर्किंग बॉल किंवा NC बॉल किंवा ग्राउंड बॉल आपला निघालेला नाही, कम्प्लिटली आपला CPU रिबॉल झालेला आहे. आणि या व्हिडिओमध्ये मी कम्प्लिटली प्रोसेस, जे स्वायपिंगची प्रोसेस असते, जे अप्पर बोर्ड असतो आपला ॲप्लिकेशन बोर्ड, ज्यावर की CPU असतो मेन बोर्ड, तो बोर्ड कसा स्वायपिंग करायचा आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. तर बघू शकता यामध्ये जे आपली स्टोरेज IC आहे, त्याला की NAND म्हणतात, बरेच जण याला हार्ड डिस्क म्हणतात, ते पण आपण रिमूव्ह केलेली आहे. आणि तिसरी जी IC आहे ही आहे NFC, जे की यात कस्टमरचा जो सिक्युरिटी डाटा असतो, जे की फेस ID असेल किंवा आपला पिन लॉक असेल, तर ह्या साऱ्या गोष्टी यामध्ये सेव्ह असतात. जर तुम्ही NFC जर रिप्लेस नाही केली जुन्या बोर्डची, तर तुम्हाला
स्वॅपिंग झाल्यानंतर फोन ऑन झाल्यानंतर तुम्हाला अटेम्प्ट टू डाटा रिकव्हरी ह्या मेसेजवरच फोन थांबेल तुमचा. तर याच्या अगोदर पण एक IC आहे जे की EEPROM आहे, जे ॲप्लिकेशन EEPROM ते या व्हिडिओमध्ये मी रेकॉर्ड करायचं विसरून गेलो. तर EEPROM पण तुम्हाला त्यावर टाकावं लागेल. तर ऑलरेडी मी या बोर्डवर एक EEPROM इन्स्टॉल केलेला आहे. त्यानंतर मी करतो याचा CPU. तर CPU इन्स्टॉल करण्यासाठी देखील मी सेम हेटिंग वापर करतो आहे, जे की 380 आणि एअर आहे 60 क्विक 861 या SMDवर. तर बघू शकता आपला जे CPU आहे तो बसलेला आहे. CPU बसल्यानंतर आपल्याला थोडंसं त्याला थंड करायचं आहे. त्यानंतर त्याची बूटिंग चेक करायची आपल्याला DC मशीनवर. बूटिंग आपली 80 या 100च्या आसपास आपल्याला स्टक झाला पाहिजे. तर बघू शकता नेक्स्ट प्रोसेस आहे आपली, जे हार्ड डिस्क आहे त्याला रिबॉल करायची आहे. तर हार्ड डिस्कला आपण रिबॉल केलो आहे 183 PPDने. त्यानंतर आपण बसूया ह्याची हार्ड डिस्क. तर ज्यावेळेस आपला बोर्ड ओके होईल, स्टक होईल 60, 80 किंवा 100च्या आसपास, त्यावेळेस आपल्याला त्याला नॅन्ड बसवायचं आहे. तर बघू शकता आपण याची नॅन्ड पण आता बसवत आहोत. तर प्रत्येक मॉडेलसाठी थोडीशी प्रोसेस वेगळी वेगळी आहे. काही फोनच्या 3 IC चेंज करावं लागतात, काही फोनचे 4 करावं लागतात. तर GB तुम्हाला काही करायचं असेल अगोदर तुम्हाला स्क्रॅप बोर्डवर प्रॅक्टिस करावं लागेल. तर बघू शकता आपला जे फोन आहे सक्सेसफुली ऑन झालेला आहे, जे की कस्टमरचा डेटा होता इम्पॉर्टंट आणि जे मदरबोर्ड होता ते डॅमेज होता. तर बघू शकता यामध्ये आपण चेक करूया की ह्याचे जे सिक्युरिटी बॅकअप्स आहेत किंवा त्याचं जे बेस बँड आहे, वायफाय आहे, ते वर्क होते का नाही. त्यासाठी आपल्याला लोअर बोर्ड कनेक्ट करावं लागेल आय सॉकेटला. तर बघू शकता आय सॉकेटला मी कनेक्ट केलेलं आहे. त्यानंतर आपण चेक करूया की ह्याचं जे सिक्युरिटी बॅकअप आहे किंवा ह्याचा वायफाय ब्लूटूथ तो अवेलेबल आहे का नाही. जर अवेलेबल नसेल तर आपल्याला लोअर पण रिपेअर करावं लागेल किंवा लोअर देखील आपल्याला स्वॅपिंग करावं लागेल. तर या व्हिडिओमध्ये मी अप्पर जे बोर्ड आहे तो कसा स्वॅपिंग करायचा ते दाखवलेलं आहे. तर आपल्याला लोअर जर ओके भेटला तर ठीक आहे, किंवा लोअर जरी स्वॅपिंगची गरज पडली तर आपण लोअरला देखील स्वॅपिंग करणार आहोत. चला तर आपण याला चेक करूया. DC मशीनचं जे व्होल्टेज आहे 4.4 आहे आणि एम्पियर आहे 5 एम्पियर. तर लवकरच आपला आयफोनचा बेसिक टू ॲडव्हान्स कोर्स सुरू होईल, किंवा काही दिवस आपल्याला यूट्यूबवर फ्रीमध्ये असे व्हिडिओ भेटतील. तर त्याचा आपण फायदा नक्की करून घ्या, कारण भविष्यात आयफोन रिपेरिंग हा जे आत्तापर्यंत अँड्रॉइड करत आलो आहे त्याच्यापेक्षा आयफोनमध्ये भरपूर प्रॉफिट पण आहे आणि 50% जास्त आता मार्केटमध्ये आयफोन झालेले आहेत. तर बघू शकता आपण लोअर कनेक्ट केलेला याला, आणि यामध्ये जे सिक्युरिटी आहे सिक्युरिटी पण ओके दाखवलेलं आहे. त्यानंतर याचं जे वायफाय आणि ब्लूटूथ आहे दाखवत नाही आहे. जे मोडेम फर्मवेअर आहे त्याला मी रिकनेक्ट करतो आहे. तर बघू शकता वायफाय ॲड्रेस आणि मोडेम फर्मवेअर आपलं ओके दाखवत आहे. तर याला जे लेअर रिबॉलिंग असेल ती प्रोसेस या व्हिडिओमध्ये मी दाखवलेली नाही. तर बघू शकता याला वायफाय वगैरे कनेक्ट केला आहे आणि सिम पण टाकून मी याला चेक केलेलं आहे. तर बऱ्याच काही गोष्टी आहेत जे छोट्या छोट्या आहेत. मी असंच व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला शिकवायचा प्रयत्न करेन आणि आपल्या मराठी बांधवासाठी फ्रीमध्ये आयफोनचा जे बी काही फॉल्ट असतील ते आपल्याला या यूट्यूब चॅनलवर आपल्याला पाहायला मिळतील. तरी नक्की तुमच्या मित्राला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता हाच बोर्ड आहे तो, जे की याच्या प्रिंट पूर्ण डॅमेज होत्या. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब